आता हे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती योजना कॉर YouTube चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। पीएम किसान योजनेप्रमाणेच राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना आणि या नमो शेतकरी योजनेसाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र ठरणार आहेत। दुसरं म्हणजे मित्रांनो 20 तारखेला खरंच हप्ता जो आहे तो वितरित होणार का, जाणून घेऊया। हप्त्या संदर्भात सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या YouTube चॅनल तुम्ही जर सबस्क्राइबच केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेप्रमाणेच राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना आणि या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे। कारण यापूर्वी पीएम आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता एकत्रित मिळाला, पण आता एकत्रित मिळाला नाही। 24 तारखेला जो 19वा हप्ता टाकण्यात आला त्या 19व्या हप्त्यासोबत 6वा हप्ता टाकण्यात आलेला नाही। यामुळे आता प्रतीक्षित आहेत ते 91 लाख शेतकरी। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, कारण की यापूर्वी पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता एकत्रित मिळाला होता, मात्र यावेळेस तसं झालं नाही। एकीकडे विधिमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन झालेला आहे आणि आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार या संदर्भात सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या YouTube चॅनल जर तुम्ही सबस्क्राइबच केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आता पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला। यावेळी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा आपण हप्ता टाकायला पाहिजे होता, पण तसं झाला नाही। आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, आता 2000 रुपयाचा नव्हे तर 3000 रुपयाचा हप्ता मिळू शकतो, कारण की वार्षिक 15000 रुपये देण्याचा सरकारचा उद्देश आहे। तर निश्चित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये 6वा हप्ता मिळू शकतो। दुसरं म्हणजे मित्रांनो, आता उद्याचा जो उद्या म्हटल्यापेक्षा आपण जर यावेळी जर 20 तारखेला जो आहे तो हप्ता वितरित होणार का, तर मित्रांनो एक शक्यता वर्तवली जात आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, तुम्ही पात्र हा का अपात्र याचा स्टेटस सुद्धा काढू शकता। तो अधिकृत वेबसाईटला भेट द्या। अधिकृत वेबसाईटला भेट दिली तर तुम्ही पात्र हा का अपात्र हे तुमच्या लक्षात येईल। फक्त तुम्हाला 19वा हप्ता भेटला पाहिजे। 19वा हप्ता ज्या खात्यामध्ये गेला त्याच खात्यामध्ये ह्या नमोचा पण हप्ता जाईल। धन्यवाद। जय शिवराय।